टॉयलेट नंतर ब्लड दिसणं, पोट साफ करताना जळजळ होणं आणि काही वेळा गाठ किंवा काहीतरी बाहेर येणं. बरं, हे सगळं पाईल्स आहे का की काहीतरी वेगळंच जे गंभीर असू शकतो? नमस्कार, मी आहे डॉक्टर निहार चांडक, जनरल आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन. आपण आजच्या या आपल्या पाईल्सच्या सिरीजमधला हा पहिला एपिसोडमध्ये आपण समजून घेणार आहोत पाईल्स म्हणजे काय आणि याबद्दल सर्व महत्त्वाच्या गोष्टी. चला सुरुवात करूया. पाईल्स म्हणजे नेमकं काय? आपल्या एनल कॅनलमध्ये काही स्पेशल ब्लड वेसल्स असतात ज्यांना आपण हिमोरॉइडल कुशन्स म्हणतो. याचं काम असतो पोट साफ करताना कंट्रोल मेंटेन करणे. पण जेव्हा या वेन्समध्ये प्रेशर वाढतो किंवा स्वेलिंग होते तेव्हाच त्या बनतात हिमोरॉइड्स म्हणजेच पाईल्स. तर सिंपल भाषेत इंग्लिशमध्ये आपण याला म्हणतो स्वोलन इन्फ्लेम नर्व्स अँड ब्लड वेसल्स अराउंड द एनस. पाईल्स हे दोन प्रकारचे असतात. एक इंटरनल पाईल्स जे रेक्टमच्या आत असतात आणि दुसरं एक्सटर्नल पाईल्स जे एनसच्या बाहेर त्वचेखाली दिसतात. इंटरनल पाईल्समध्ये ब्लिडिंग होते पण पेन युज्युअली नसतो. एक्सटर्नल पाईल्समध्ये मात्र असतो दुखणं, जळजळ आणि इचिंग, आणि क्लॉट तयार झाला तर खूप वेदनादायक होतो, ज्याला आम्ही थ्रम्बोस्ड पाईल्स म्हणतो. इंटरनल पाईल्सचे 4 ग्रेड असतात. ग्रेड 1 फक्त सूज येते, ब्लड दिसू शकतो पण काही बाहेर येत नाही. ग्रेड 2 मध्ये टॉयलेट करताना थोडं बाहेर येतो पण आपोआप परत आत जातो. ग्रेड 3 मध्ये बाहेर येतं आणि हाताने परत घालावं लागते. आणि ग्रेड 4 मध्ये कायम बाहेर असतो, ज्याला सर्जरीची सर्वात जास्त गरज असते. प्रत्येक ग्रेडसाठी काही वेगवेगळे उपचार पद्धती असते जे आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघणार आहोत. सिम्पटम्स. लक्ष द्या या गोष्टींवर. पाईल्सचे प्रमुख लक्षण काय काय आहेत? नंबर 1 ब्लीडिंग. टॉयलेट नंतर फ्रेश रेड ब्लड दिसतो, ज्याला आपण इंटरनल पाईल्समध्ये जे नॉर्मली दिसतो. जर पेन आणि बर्निंग असेल तर एक्सटर्नल पाईल्समध्ये होतो. क्लॉट असल्यास आणखीन जास्त वेदना होतात. प्रोलॅप्स, काही बाहेर येणं किंवा बारकाईने आत बाहेर होणं. इचिंग, स्वेलिंग, सूज येणं हे बऱ्यापैकी त्वचेच्या बाहेर दिसतो. आणि इनकम्प्लीट फिलिंग म्हणजेच पोट पूर्णपणे साफ न होणे, एक कॉन्स्टंट प्रेशरचं फिलिंग येणे. पाईल्सविषयी काही चुकीच्या गोष्टी आहेत, त्याला समजून आपण दूर करूया. मिथ 1, टॉयलेटमध्ये ब्लड म्हणजे पाईल्स असतो का? नाही, हे फिशर, फिस्टुला, पॉलिप किंवा कॅन्सर सुद्धा असू शकतो. मिथ नंबर 2, पाईल्स फक्त वयस्कर लोकांमध्ये होतो का? नाही, तरुण, जिम करणारे आणि प्रेग्नंट स्त्रिया सुद्धा सफर होऊ शकतात. मिथ नंबर 3, सर्जरीशिवाय पाईल्स बरा होत नाही. चुकीचं आहे. मॅक्झिमम 80% पाईल्स यांना सर्जरी लागत नाही. ग्रेड 1, ग्रेड 2 आणि काही ग्रेड 3 पाईल्स सुद्धा डाएटने, लाईफस्टाईलने, मेडिसिन्सने बरं होऊ शकतात. डायग्नोसिस न करता कुठलीही क्रीम लावणं किंवा घरगुती उपाय ब्लाइंडली करणे धोकादायक ठरू शकते. जर पाईल्सला वेळेवर डायग्नोस केलं नाही तर ग्रेड 1 पासून ग्रेड 4 पर्यंत वाढू शकतो आणि मग येतो सततचा त्रास, वेदना, पुन्हा पुन्हा ब्लीडिंग, इन्फेक्शनचा धोका आणि अनेक वेळा अनेमिया सुद्धा. लेट डायग्नोसिसमुळे सिंपल ट्रीटमेंटचा चान्स मिस होतो, म्हणून थांबू नका, लगेच आपल्या डॉक्टरांना भेटा. हे तर फक्त सुरुवात आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत पाईल्सचे खरे कारण, डाएट, लाईफस्टाईलचा महत्त्व, रोल आणि काही इफेक्टिव्ह घरगुती उपाय, लेझर सर्जरी आणि मॉडर्न ट्रीटमेंट्स, आणि सगळ्यात महत्त्वाचं पुन्हा पाईल्स होऊ नये यासाठी काय करावं. ही संपूर्ण सिरीज बनली आहे तुमचं वन स्टॉप पाईल सोल्युशन गाईड. जर या व्हिडिओने तुम्हाला काही मदत केली असेल तर प्लीज याला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि सबस्क्राईब करा आमचा चॅनल द हेल्दी मी पुढील हेल्थ अपडेटसाठी. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला पाईल्स किंवा डायजेशनबाबत काही शंका असेल तर. मी आहे डॉक्टर निहार चांडक. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत सुरक्षित रहा, निरोगी रहा. धन्यवाद.